सार्वजनिक बांधकाम मंत्री सुरेंद्रजी भोसले आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर 1 वर्षाच्या आतमध्ये ज्या प्रकारे कनेक्टिंग लिंकवरती अपघात झालेला आहे, सरकारवरती मोठी टीका होताना पाहायला मिळते. नाही सर, अपघात नाही, हे नॅचरल ह्याच्यामुळे झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काही डिझाईनचं काही हे किंवा कुठं स्ट्रक्चरल डॅमेज आहे असं नाही. शेवटी पावसामुळे जे पाण्याचा प्रवाह डोंगरातनं बदलला आहे, त्याच्याबरोबर आलेली मोठी दगडं जी आहेत त्याच्यामुळं एक्झिटचा बीम जो वरनं बाहेरच्या बाजूला बीम जो आपण असतो तो बीम हे पडला. त्याच्या पलीकडं तसं आणि उलट जर मी असं म्हणेन की 3:30 वाजता पहाटे ही घटना घडली. जी काही तिथं सिस्टम बसवली आहे सगळी कंट्रोल सेंटर वगैरे आणि सिक्युरिटीसाठी त्या सिस्टमनं अलर्ट दिला. म्हणजे थोडक्यात 24/7 म्हणजे हा टनल किंवा हे कनेक्टिंग लिंक सेफ करण्यासाठी जे काय सॉफ्टवेअर जे काही AI वगैरे सगळं वापरलंय त्यांनी 3:30 वाजता अलर्ट दिला. पेट्रोलिंगला असणाऱ्या लोकांनी लगेच जाऊन तिथली वाहतूक बंद केली. तेव्हा याच्यामुळे जीवितहानी काही झाली नाही किंवा ऍक्सिडेंट वगैरे किंवा वित्तहानी आपण जे म्हणतो असं काही झालं नाही. हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काही कुणाची गाडी अडकून पडली आहे, दुर्दैवानं कुणाचं त्या ह्याच्या खाली म्हणजे माहीत नाही म्हणून आपल्याला लगेच अलर्ट आला, लगेच आपण वाहतूक बंद केली आणि दुरुस्तीचं काम, दुरुस्ती म्हणण्यापेक्षा मोकळं तिथलं सगळं करण्याचं काम आपण सुरू केलं. एवढं मोठं कनेक्टिंग लिंक करत असताना कुठेतरी डोंगराच्या वरच्या बाजूचा सुद्धा विचार करणं अपेक्षित होतं, ते सुद्धा उपाययोजना करणं अपेक्षित होतं. नाही, केलेल्या होत्या सर. म्हणजे तशा उपाययोजना वरच्या बाजूला केल्या नाहीत असं नाही. नेटिंग त्याला जे असतं ते लावलंय. परत सर शेवटी आता जे काही मी काल गेलो त्यावेळेला मला जे अधिकारी की त्या बाजूनं पाणी म्हणजे टनल जिकडनं आहे तिकडनं पाणी कधीच आलेलं नाही. पण कालच्या पावसात तिकडनं पाणी आलं. शेवटी निसर्ग आहे. वर डोंगरामध्ये पाण्याचा प्रवाह कसा बदलतो, काय होतोय, वर नॅचरल काही गोष्टी असतात. आपण ओढे नाले झरे म्हणतो की त्यांचा मार्ग बदलत असतात. नदी पण पात्र बदलती. या सगळ्या गोष्टी नॅचरल त्याच्यात नाही झाल्या. आणि आता मी काल जात असतो पण त्यांनी 2-1 दगडं तिथली उचलली होती, काढली होती. जो एक शेवटचा दगड होता साहेब, नाही म्हटलं तरी आपण जर पहिलं तर एक छोट्या मारुती कार एवढा तो दगड होता. आता एवढे 3-3 दगडं जर वरनं डोंगरातनं येऊन त्या ह्याच्यावर पडली, त्याच्यात नाही झालेला मिसहॅप म्हणा किंवा हे असं. पण काँग्रेसनी ही घटना घडल्यानंतर कुठेतरी सोशल मीडियावरतीच मुवमेंट सुरू केलेली आहे की काँग्रेसच्या काळात झालेला सीलिंग हा अजूनही तसंच आहे आणि कनेक्टिंग लिंक हा 1 वर्षामध्ये त्याची अवस्था झालेली आहे. भ्रष्टाचार कुठेतरी झालेला आहे आणि त्यामुळे हे समोर दिसतंय. साहेब, आता ह्या ह्याच्यामध्ये आपण जे म्हणताय आता ह्याच्यात पावसाचा आणि ह्याचा जो विषय आहे ह्याचा आणि काहीच आहे नाही. म्हणजे त्यात काही कुठं स्ट्रक्चरल काही झालंय किंवा पाऊस जास्त आलाय म्हणून काही झालं असं नाही. पाऊस जास्त म्हणजे हे टनलला काय प्रॉब्लेम झाला असं नाही. एक्झिटचा जो बीम आहे त्याच्यावर मी परत सांगतो की वरनं दगडं पडली त्याच्यावर म्हणून तो कोलॅप्स झाला, एवढंच आहे. राज्यभरातल्या अनेक इमारती गळायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती खड्डे सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली सगळ्याची. नाही, असं हे नाही. आता जिथं आपण काही ठिकाणी आधीच दुरुस्त्या करून ठेवल्या होत्या, काही ठिकाणी आता थोडा पाऊस किंवा रस्त्यावर पाणी साठवून राहिल्यामुळे झाले. पण जिथं असं होईल तिथं ट्रॅफिक सुरळीत ठेवण्यासाठी ज्या काही दुरुस्त्या करायला लागतील त्या इमिजिएटली करा म्हणून आपण सूचना या सगळ्या सीईंना ECना वगैरे देऊन ठेवलेल्या आहेत. राम मंदिरच्या मुद्द्यावरून काँग्रेस आज राज्यातल्या अनेक ठिकाणी आंदोलनाला आजपासून सुरुवात करत आहे. कसं बघते आंदोलनाकडे? नाही तर हे परवा देवेंद्रजींनी सांगितलं त्याप्रमाणे हे उद्धवजींना प्रभू रामचंद्र आठवले त्यांनी आंदोलन केलं. आता पुढे जाऊन काँग्रेसला पण आज म्हणजे रामाची आठवण झाली, प्रभू रामांची आठवण झाली. चांगलं आहे. आता त्यांना चांगली बुद्धी प्रभू रामानंच द्यावी अशी प्रभू रामाच्याच त्यांनी प्रार्थना करतो. पाहता आपण काँग्रेसला सुद्धा प्रभू रामाची आठवण झाली, चांगली गोष्ट आहे. त्यांना सद्बुद्धी द्यावं अशी प्रार्थना करतो असं शिवेंद्रजी म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अनिल सराजुणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.